नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्पन्नाचे दाखला घरी बसल्या कसे काढावे हे या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याचप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट, अधिवास म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल इत्यादी डॉक्युमेंटसुद्धा या ठिकाणी आपण कसे काढावे या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात मी सांगण्याचे प्रयत्न करतो. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्पन्न दाखला कसे काढावे याची A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर का तुम्ही आमच्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. समजा तुम्ही या ठिकाणी पाहता की हे आपले सरकार यांचे पोर्टल आहे. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. किंवा तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचे आहे आपले सरकार. त्यानंतर तुम्हाला पहिल्याच लिंकला ओके करायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी डॅशबोर्ड ओपन झाल्यावर या ठिकाणी एक ऑप्शन पाहता की तुम्ही न्यू युजर रजिस्ट्रेशन हिअर, म्हणजे जर का तुम्ही अगोदर या साईडवर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, न्यू युजर रजिस्ट्रेशन. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होते रजिस्ट्रेशनचं. या ठिकाणी दोन ऑप्शन दिसत आहेत तुमच्यासमोर. एक आहे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2. तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑप्शन 1 या टॅबला क्लिक करायचं आहे. ऑप्शन 1 या टॅबला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होते मोबाईल व्हेरिफिकेशनचं आणि युजर नेमचं. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम आपले जे जिल्हा असेल तो डिस्ट्रिक्ट जिल्हा असेल तो तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर इकडे मोबाईल नंबर टाकून सेंड OTP या ऑप्शनला क्लिक करून OTP या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मित्रांनो, OTP सेंड करायच्या पहिले तुम्हाला या ठिकाणी पाहता आहे की युजर नेम तुम्हाला सर्वप्रथम एक युजर नेम बनवून घ्यायचा आहे. कारण की OTP हा काही सेकंदाचा राहतो, त्यामुळे आपल्याला खालची माहिती भरून होत नाही. म्हणून तुम्हाला सर्वप्रथम युजर नेम बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर खालची माहिती भरल्यावर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून OTP सेंड करायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे युजर नेम बनवताना या ठिकाणी जे तुम्ही युजर नेम यूज करसाल तुम्हाला त्या खालच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, चेक युजर नेम अवेलेबल. म्हणजे मी या ठिकाणी ABCDEFG हे टाईप केलेलं आहे आणि चेक युजर अवेलेबल अशा प्रकारे एक तुमच्यासमोर मेसेज आलेला आहे की हे समवन ऑलरेडी यूज दॅट युजर नेम ट्राय अनदर. म्हणजे तुम्हाला असं युजर नेम बनवायचं आहे की जेणेकरून या साईडवर कोणीही ते आजपर्यंत यूज केलं नसेल. तर या ठिकाणी तुम्ही युजर नेम म्हणून तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचे आधार कार्ड नंबर यूज करू शकता. कारण की आपला मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर हे कोणीही वापरत नसते. सुद्धा तुम्ही या ठिकाणी एक नंबर टाकलेला असून आता चेक अवेलेबल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहताय की यू कॅन यूज धिस युजर नेम, म्हणजे हे युजर नेम तुम्ही वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओके करायचं आहे. त्यानंतर युजर नेम अवेलेबल झाल्यावर तुम्हाला हे खालचे ऑप्शन लॉक होतील, लॉकचे अनलॉक होतील. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम एक पासवर्ड बनवून घ्यायचा असतो. त्यानंतर पासवर्ड बनवल्यावर इकडे कन्फर्म पासवर्ड तेच टाकायचा आहे. त्यानंतर इकडे इंग्रजीमध्ये तुम्हाला नाव टाकायचं आहे, इकडे मराठीमध्ये आपोआप येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ फिलअप केल्यावर इकडे एज ऑटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा या आय ॲक्सेप्ट किंवा आय ॲग्री ऑप्शनला क्लिक केल्यावर चेकबॉक्सला क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हे तुमचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशनमध्ये काही अडचण असेल तसेच कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे किंवा लगेच देण्यात येणार आहे. समजा मी पहिले या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असून या ठिकाणी आता पुन्हा रजिस्ट्रेशन होणार नाही, कारण की या ठिकाणी फक्त मोबाईल नंबर हा एकच डाव यूज केला जातो. तर मित्रांनो, या ठिकाणी मी लॉग इन करण्यासाठी मी युजर नेम टाकलेला आहे. त्यानंतर जो पासवर्ड बनवला असेल तो पासवर्ड टाकून त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकलेला आहे आणि जिल्हा जो असेल तो आपला जिल्हा या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा आहे. या ठिकाणी जिल्हा तुमचा निवडल्यावर लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया. सो मित्रांनो, तुम्हाला लॉग इन केल्यावर रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये यायचं आहे आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट आल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहता की मी बरेच या ठिकाणी पहिले डॉक्युमेंट्स काढलेले असून ते या ठिकाणी सुद्धा आहे. मित्रांनो, या ठिकाणी आता तुम्हाला समोरची प्रोसेस करण्यासाठी
तुम्ही या ठिकाणी पाहताय की सर्व्हिस लिस्ट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्व्हिस लिस्ट या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी बरेच ऑप्शन निर्माण झालेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला जेही डॉक्युमेंट्स काढायचं आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्कम सर्टिफिकेट काढत असून आपल्याला इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन झालेलं आहे. आता या ठिकाणी रिक्वायर्ड डॉक्युमेंटमध्ये नंबर 1चं ऑप्शन आहे. तुम्हाला जे जे डॉक्युमेंट्स हवे आहेत ते कुठले तयार ठेवायचे आहेत. तर प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून तुम्ही एक 4 नंबरचा ऑप्शन आहे. आधार कार्ड नंबर तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर 2 नंबरमध्ये प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणून सुद्धा तुम्ही आधार कार्ड नंबर टाकू शकता. त्यानंतर अदर डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला कुठलंही तुम्ही आधार कार्ड वगैरे त्याचप्रमाणे पांडेवाचा कच्चा दाखलासुद्धा या ठिकाणी टाकू शकता. काही पण नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर एज प्रूफमध्ये तुम्हाला सुद्धा या ठिकाणी TC किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट जे तुमच्याकडे असेल SSC सर्टिफिकेट ते एज प्रूफ म्हणून तुम्ही टाकू शकता, वयाचे प्रूफ. त्यानंतर सर्वात आखरीमध्ये तुम्हाला तिन्ही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. अदर आणि सेल्फ डिक्लेरेशन. अदरमध्ये तुम्ही आपले TC मार्कशीट वगैरे टाकू शकता, आधार कार्डसुद्धा टाकू शकता. त्यानंतर पुन्हा 2 नंबरच्या आधारमध्ये तुम्ही आपले राशन कार्ड टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशनसुद्धा टाकायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटचे लिस्ट असून या ठिकाणी पाहता की तुम्ही इन्कम सर्टिफिकेट टाईम दिलेला आहे 15 दिवस. टाईम जरी मित्रांनो 15 दिवस दिलेला असेल तरीसुद्धा हे 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या पोर्टलवर सर्टिफिकेट येते. त्यानंतर हे तहसीलदार याला नायब तहसीलदारसुद्धा या ठिकाणी त्यांच्या ॲथॉरिटीने हे सर्टिफिकेट तयार होत असे. तर या ठिकाणी तुम्हाला समोरची प्रोसेस करण्यासाठी कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी तुम्ही पाहता की उत्पन्नात दाखला तुम्हाला किती वर्षाचा हवा आहे. या ठिकाणी 3 वर्ष आणि 1 वर्ष. आपल्या जनरली दाखले एक तर 3 वर्षाचा निघत असते किंवा मग 3 वर्षाचा, 1 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा. तर आज आपण 3 वर्षाचा दाखला काढूया. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहता की जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जे युजर नेम म्हणजे ज्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते या ठिकाणी शो होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला इनिशियल निवडायचं आहे जे असेल ते. त्यानंतर इकडे इनिशियल निवडल्यावर तुम्हाला पुन्हा आपले वडिलाचे नाव तुम्हाला टाईप करायचे आहे. जे या ठिकाणी टाकायचे राहिलेले आहे ते तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. यामध्ये जर का काही अडचण असेल त्याचे कमेंट कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. मी या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे कारण की बाकीची माहिती तुम्हाला या ठिकाणी साधी आहे आणि सिंपल भरायची आहे. या ठिकाणी ॲप्लिकंट डिटेलमध्ये तुम्हाला ॲड्रेस तुमच्या गावाचा जो पत्ता असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जे स्टार आहे ते भरणे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर फॅमिली एज्युकेशन डिटेल हा कॉलम मॅन्डेटरी नाही भरा तरी चालेल, याला सोडून द्यायचं. त्यानंतर दिलेलं आहे की बेनिफिशरी इन्फॉर्मेशन. आता या ठिकाणी हा कॉलम खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे रिलेशनमध्ये तुम्ही उत्पन्नात दाखला कोणाचा काढायचा आहे तर या ठिकाणी आई, आजी, आजोबा, काका, काकी, देर, नातू या ठिकाणी सर्वच ऑप्शन दिलेलं आहे. त्यानंतर एकदम खाली ऑप्शन दिलेला आहे स्वतः. तर या ठिकाणी तुम्हाला स्वतः हे ऑप्शन निवडायचं आहे. तुम्हाला ज्याही कॅन्डिडेटचं किंवा ज्याही घरातील लोकांचे डॉक्युमेंट्स काढायचे ते ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे कुमार जे असेल ते तुम्ही टाईप करू शकता. आता या ठिकाणी स्वतः हे ऑप्शन निवडल्यावर या ठिकाणी ॲप्लिकंट बेनिफिशरी नेममध्ये जे तुम्ही रजिस्ट्रेशन नाव करताना यूज केलं असेल तेच या ठिकाणी येणार आहे. परंतु जर का तुम्ही अदर ऑप्शन निवडला अदर म्हणजे नातू, वडील, भाऊ वगैरे, मुलगा, तर या ठिकाणी तुम्हाला ते नाव टाकायचं आहे. त्यानंतर विचारत आहे की हा दाखला कशासाठी हवा आहे, कुठलं कारण तुम्हाला या ठिकाणी टाकायचं. या ठिकाणी 3 कारणं आहेत, शिक्षण, वैद्यकीय आणि इतर. ते शिक्षण आपण टाकून देऊया म्हणजे शिक्षणासाठी हा दाखला पाहिजे.
त्यानंतर पुन्हा आहे की फॅमिली फ्रॉम इन्कम डिटेल, तर हा कॉलम भरायचा मॅन्डेटरी नाही, तुम्ही भरू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आता या ठिकाणी हा कॉलम या ठिकाणी कुठलाही एक ऑप्शन तुम्हाला टाकायचा आहे. तर आता आपण 3 वर्षाचा दाखला निवडला असून तुम्ही तुमच्या जो पांडवाचा तुम्ही कच्चा दाखला आणला असेल त्याच्यावर तुम्हाला उत्पन्न किती टाकलं आहे ते पाहून या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्ही शेती संबंधित टाकू शकता किंवा इतर किंवा मजुरी म्हणून सुद्धा हे तिन्ही कॉलम तुम्ही भरू शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हे 3 वर्षाचं इन्कम जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली ऑटोमॅटिक जे तुम्ही निवडलं असेल ते येणार आहे. त्यानंतर तुम्हाला खाली इथं लिहायचं आहे की हे उत्पन्न दाखला तुम्ही कोणाचा आणलेला आहे. तर या ठिकाणी तलाठी अहवाल तुम्ही चूज करायचा आहे, कारण की तलाट्यात दाखला आपल्याला आणायचा आहे पक्का दाखला काढण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करून समावेश करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, मी वदरची माहिती पूर्ण भरलेली असून आता समावेश करा या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, या ठिकाणी हे पेज भरण्याच्या पहिले फक्त बेनिफिशरी या ठिकाणी चेक करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस तुम्हाला बरोबर टाकायचा आहे. बेनिफिशरी हे टाकणे महत्त्वाचं आहे. बेनिफिशरीवर या ठिकाणी तो दाखला तुम्हाला जो बेनिफिशरी असेल तोच या ठिकाणी येणार आहे. मित्रांनो, जतन करा या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला ओकेचा मेसेज करा आणि पुन्हा तुम्हाला जतन करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही ॲप्लिकेशन सक्सेसफुलीचा मेसेज आला असेल आणि हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळाला असेल. या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. या ठिकाणी ओके केल्यावर तुम्हाला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. जो तुमचा फोटो असेल, फोटो हा तुम्हाला फिक्सरमध्ये तुम्ही करताना तुम्हाला फिक्सरमध्ये जेव्हा तुम्हाला रिसाईज करसाल त्यावेळेस तुम्हाला 160 आणि खाली 200 असा तुम्हाला फिक्सरमध्ये रिसाईज करायचा आहे फोटो. त्यानंतर फोटो तुम्हाला रिसाईज केल्यावर या ठिकाणी पाहता की डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून तुम्हाला एक या ठिकाणी आधार कार्ड या ऑप्शनला क्लिक करून चूज या फाईलला ऑप्शन क्लिक करून अपलोड या ठिकाणी क्लिक करायचं आहे आधार कार्ड. त्यानंतर 2 नंबरच्या याच्यात दिलेलं आहे पत्त्याचा पुरावामध्ये तुम्हाला सुद्धा आधार कार्ड टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही कुठलंही डॉक्युमेंट टाकू शकता, आधार कार्ड वगैरे. त्यानंतर उत्पन्नात दाखला जो तुम्ही कच्चा आणला असेल तो तुम्ही टाकू शकता. त्यानंतर वयाच्या पुरावामध्ये तुम्हाला TC वगैरे जे असेल तुमच्याकडे ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता, शाळेचे बोनाफाईड वगैरे जे असेल ते. त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा म्हणून तुम्ही जो पांडवाकडून जो कच्चा दाखला आणला असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, आयकर विवरणपत्रक. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो पांडेबा किंवा तलाठी दाखला आणला आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आता या ठिकाणी अदरमध्ये हे तिन्ही डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी आहेत. या ठिकाणी अदरमध्ये तुम्ही TC वगैरे टाकू शकता, आधार कार्ड टाकू शकता, काही पण. त्यानंतर 2 नंबर तुम्ही राशन कार्ड वगैरे, आपली मार्कशीट वगैरे तुम्ही टाकू शकता, आधार कार्ड टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर इकडे तुम्हाला स्वयं घोषणापत्र या ठिकाणी टाकायचं आहे. स्वयं घोषणापत्र तुम्ही या ठिकाणी पाहता की सेल्फ डिक्लेरेशनचं एक ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला टाकायचं आहे. अशा प्रकारे ही माहिती भरल्यावर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी 69 रुपयाचे पेमेंट करायचे आहे. 69 रुपयाचे पेमेंट केल्यावर तुमचा फॉर्म या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. सुधारणा अशा प्रकारे पेमेंट तुमचं सक्सेसफुल झालं. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा डॅशबोर्डवर यायचं आहे आणि डॅशबोर्ड आल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहताय की डॉक्युमेंट्स अपलोडिंग केलेले आहेत आणि सबमिट केलेले आहेत. मित्रांनो, 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या पोर्टलमध्ये उत्पन्न दाखलाचं सर्टिफिकेट डाउनलोड करायचं ऑप्शन येणार आहे. ते तुम्हाला डाउनलोड करून तुम्ही सर्टिफिकेट यूज करू शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी डॉक्युमेंटचा काही 2-3 दिवसामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे आपलं पोर्टल. आणि इकडे पाहताय की तुम्ही उजव्या साईडला डाउनलोड सर्टिफिकेट अशा प्रकारे या ठिकाणी डाउनलोड सर्टिफिकेटचं ऑप्शन येणार आहे. तुम्हाला त्या जे डॉक्युमेंट्स तुम्ही टाकलं असेल आणि तुम्हाला चेक करायचं आहे की पेंडिंगमध्ये आहे की सक्सेसफुल झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड ऑप्शन क्लिक करून तुम्ही PDF काढू शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचा व्हिडिओ पाहिला असून जर का व्हिडिओमध्ये काही संबंध असेल त्याचे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.